भेळ हा बहुतेकांच्या आवडीचा विषय आहे. भेळीबद्दल असं शास्त्रकामध्ये काही सांगितलं आहे का शास्त्रामध्ये? तर असं काही स्पष्टपणे काही उल्लेख नाही आहे. पण आपण रिलेट करू शकतो. धाना विष्टंबिनी वृक्षा तर्पणी लेखनी गुरु. धाना म्हणजे काय? तर भाजलेलं धान्य, भाजलेलं अन्न. म्हणजे याला मुरमुरे वगैरे जे असतं पोहे, याला आपण भाजतो आणि त्याची आपण भेळ करतो. ओके. त्यात शेंगदाणे पण आपण भाजलेले असतात आणि ती भेळ आपण खातो. तर ती काय करते तर विष्टंबी आहे. म्हणजे आपल्याला मलावरोध तयार करते. बहुतेकांचा अनुभव असेलही की भेळ खाल्ल्यानंतर पोट लवकर साफ होत नाही. बरोबर? आणि त्याने काय होतं की जडता येते, रुक्षता येते. भेळ खाल्लं की नंतर संध्याकाळी परत जेवायला जात नाही जेवण. आमचे एक सर आहेत, डॉक्टर लोणकर सर. ते नेहमी म्हणतात की लाईफ कसं आहे तर भेळीसारखं आहे, ज्याच्यामध्ये मुरमुरे जास्त आहेत आणि शेंगदाणे कमी. शेंगदाणे म्हणजे सुख आणि मुरमुरे म्हणजे दुःख. असं ते म्हणत नाहीत दुःख म्हणून, पण लाईफमध्ये शेंगदाणे कमी आहेत म्हणजे सुख कमी. पण सुखाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही कसा पाहिजे हे ते आम्हाला समजावतात आणि चांगल्या प्रकारे आपण समजतोही. प्रत्येकाचाच हा अनुभव आहे. कोणी ना कोणी त्याला समजावतच असतो आणि असा हा लाईफचा दृष्टिकोन घेऊन आपण पुढं गेलो तर आपल्याला खूप छान मदत होते. धन्यवाद.